मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्याचा अतिशय हृदयद्रावक असा गंभीर प्रकार समोर आला असून या पीडित कुटुंबाला राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सांत्वनपर भेट दिली। यावेळी त्यांनी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन पीडितेला न्याय लवकर कसा मिळेल यासाठी सरकार प्रयत्नशील असून या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले। त्याचबरोबर तात्काळ एक पोलीस आउटपोस्ट निर्माण करण्यासंदर्भात देखील आम्ही प्रयत्नशील आहोत। तसेच पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी उपलब्ध करून देऊ असे यावेळी बोलले। त्यावेळी त्यांच्यासोबत बंडूकाका बच्चाव, निलेश कचवे, लकी गिल, नितीन पोपळे, संजय देवरे, दादा पवार, अरुण माऊली सहित अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी ते परत जाताना ग्रामस्थ महिलांनी त्यांना घेराव टाकून त्वरित न्यायाची मागणी केली। बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। नाही, घरच्या लोकांचीच नाही तर सगळ्यांची मागणी हीच आहे। मालेगाव तालुक्यावासियांची आणि राज्यभरात सगळ्यांची भूमिका ही आहे की याला तात्काळ फाशी झाली पाहिजे। त्याच्या पलीकडे जाऊन घरचे लोक तर म्हणतात की त्याला चौकात जाणार आणि त्याची भूमिका खरं म्हणजे रास्त आहे की ज्या पद्धतीने इतक्या अमानुष पद्धतीने या चिमुकलीवर इतक्या गोड सुंदरशी मुलगी आणि तिच्यावर असा अत्याचार केला आणि ज्या पद्धतीने तिचा निग्रोणपणे खून केलेला आहे, त्यावेळी तिला ठेचलेला आहे, तिचे बोटं कापून टाकलेले, मग अतिशय मन हिलावणारे म्हणजे फोटो बघितले तर मन सुन्न होतं आणि अशा पद्धतीने त्या नराधमाने ते कुठं तिच्यासोबत केलं, त्यामुळे त्याला चौकात जाणार असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि सगळे त्याला अगदी म्हणजे फाशी देऊन त्यांचं असं म्हणणं की फाशी देऊन तर हा काही सेकंदात जाईल, पण त्याला हलाल करून मारलं। म्हणजे अशी सगळ्यांची भूमिका, भावना घरच्या लोकांची, त्यांच्या आईची, आत्यांची, वडिलांची, सगळ्यांची, आजोबांची, सगळ्यांची त्या ठिकाणी आहे। पण कायदा तसा करू देत नाही ही वस्तुस्थिती आहे। पण मला वाटतं अशा लोकांना तात्काळ फार वेळ देण्याची गरज नाही, नाही तर मग वर्षानुवर्ष केसेस चाललेल्या आहे, मग पुढे राष्ट्रपतीकडे शिफारस, मग पुन्हा काय कोर्ट। त्यापेक्षा मला असं वाटतं की अशा पद्धतीने इतक्या क्रूरपणे कुणी हत्या करतंय, विचार करतंय लहान मुलीवरची, मुलीवर 3 वर्षाच्या मुलीवर, मला वाटतं त्याला तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांची हीच भूमिका आहे। त्यांच्याशी आताही बोललो येताना गाडीमध्ये, त्याचबरोबर फास्ट्रॅकमध्ये टाकावं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत त्यांच्याकडे केस सोपवावी, मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी ते मान्य केलेलं आहे की मी केस स्वीकारतो म्हणून, कारण त्यांना वेळेचाही अभाव आहे। पण त्यांना सांगितलं मी ही केस आपण घ्यावी, फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकावी, ते पण आपल्याला लगेच करता येईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी लगेच देतील आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये 30-30 किलोमीटरपर्यंत कुठेही पोलीस चौकी नाही या ठिकाणी, आउटपोस्ट पण नाही या ठिकाणी आणि म्हणून इथे आउटपोस्ट असावं अशी सगळ्यांची मागणी आहे, सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे आणि म्हणून मी लगेच दत्ता कराळे DIG त्याच्याशी बोललो आणि 2 दिवसामध्ये या ठिकाणी एक पोलीस चौकी द्यावी, इथे 4 कर्मचारी, एक अधिकारी PSI या ठिकाणी नेमावा अशी त्यांना सूचना मी या ठिकाणी केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला संमती दिलेली आहे आणि तात्काळ 2-3 दिवसामध्ये कारवाई त्या ठिकाणी होईल। पण निश्चित झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि तिचा शोक सगळ्या लोकांमध्ये, तिचा रोष खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे। आज मालेगावला आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने लोक कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेत, रस्ता रोको केला आणि उद्या तर मला वाटतं मालेगाव पूर्ण बंद ठेवलेला आहे। त्या गोष्टीचा निश्चित त्या ठिकाणी ते नोंदवणार आहेत। पण निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही कुटुंबीय त्या ठिकाणी भेटलेले आहेत, त्यांनी तात्काळ कारवाईचं या ठिकाणी आश्वासन त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे। अशा पद्धतीने अमानुषपणे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष मुलींवर अशा पद्धतीने अन्याय होत आहेत। ही काही घटना आज झाली असं नाही आहे, अजूनही नजीकच्या काळामध्ये वर्षभरामध्ये आपण बघितलं निर्णायक ठिकाणच्या घटना घडलेल्या आहेत। बदलापूरची घटना आहे, आपल्याला कल्पना आहे, मी त्या ठिकाणीच त्या दिवशी 2 तास 3 तास मी ट्रॅकवर त्या ठिकाणी उभा होतो, सगळ्यांना समजावत। लोकांची मागणी त्या ठिकाणी तीच होती, ते दोर घेऊनच गाडी घेऊन आले की इथे त्याला फाशीवर लटका। निश्चित असा कायदा नाही आहे, तसं करता येते। हे जरी खरं असलं तरी पण अशा नराधमांना वचक तेव्हाच बसेल की जेव्हा कायद्याची अंमलबजावणी तात्काळ होईल। कोणाला धाक असला पाहिजे कायद्याचाही, नाही तर 10-12-15 वर्ष केसेस चाललेले आहेत, ते आरामशीर बसून खात आहेत, शासनावर त्याचा बोजा पडतोय। मला वाटतं हे काही योग्य वाटत नाही। या संदर्भामध्ये निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर सगळा हा विषय टाकेल, कॅबिनेटमध्ये सुद्धा आपण या विषयावर चर्चा करू आणि काय कायदा त्या संदर्भामध्ये करता येईल, तात्काळ याच्यावर कारवाई करून फास्ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये केस चालवून त्यांना तात्काळ फाशी कशी करता येईल या संदर्भामध्ये निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन। मला वाटतं तशी काही गरज पडणार नाही। मी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी
उद्या चर्चा करतो. आता बिहारला तिथून निघालेले असतील किंवा रात्रीच मी या संदर्भामध्ये बोलेल. आपल्या सगळ्यांच्या भावना त्या बाबतीमध्ये अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे याच्यावर निश्चित मुख्यमंत्री महोदय काही ना काही या ठिकाणी उपाययोजना करतील, काही ना काही निर्णय घेतील. झालं पाहिजे की 6 महिन्यामध्ये निकालच करायचा आहे आणि याला पुढे अपील कसं करायचं नाही करायचं किंवा तो सगळा वेळ धरून ते 6 महिन्यात झालं पाहिजे असा काहीतरी कायदाच करावा लागेल. त्या संदर्भात निश्चित आम्ही चर्चा करू. मी आताच बोललो, आपल्यासमोर स्पीकरवरच बोललेलो आहे. त्यांनी सुद्धा संमती दिलेली आहे. उद्याच आपण त्यांची त्या ठिकाणी पोस्टिंग करू, त्या ठिकाणी त्यांना नॉमिनेट करू आणि ते या संदर्भामध्ये निश्चित लक्ष घालतील. आणि त्यांचं काम आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांची मागणी त्यांचीच असते. त्यामुळे मला असं वाटतं की ते या संदर्भामध्ये आपलं सगळं कसं पडायला लावतील. आणि खरं म्हणजे कसं पडायला लावतील कारण त्यांनी मान्य केलेलं आहे, त्यांनी ही घटना केलेली आहे, त्यांनी जी गोष्ट केलेली आहे ते क्रूरपणे केलं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर फक्त चालणं, फास्टॅगमध्ये टाकणं एवढं त्यातला महत्त्वाचा विषय आहे, तो आपण निश्चित टाकू. झाले पाहिजे. साधारण 2 महिन्याच्या आत चार्जशीट दाखलच झालं पाहिजे आणि आरोपीला महिन्याभरात 2 महिन्याच्या भरात सजा झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. जर हे सरकार हे असं काही करू शकत नसेल तर हे निर्दयी सरकार आहे असं मला वाटतं. या गोष्टीला काय पण असं डायव्हर्ट करू नका कुठेतरी इकडे की निर्दयी सरकार आहे. असं कायदा आहे, हा पूर्वापार चालवलेला कायदा आहे आणि कायद्यामुळे 3 महिन्याच्या चार्जशीट दाखल करावं लागतं याची कल्पना आपल्याला आहे. पण 3 महिन्याच्या आत त्याला असं काही बंधन नाही की 3 महिने 90 दिवस झाल्यावरच करा, त्याच्या आत करायचं आहे. मग ते आपण महिनाभरामध्ये करू शकतो, 1.5 महिन्यात करू शकतो, 2 महिन्यात करू शकतो. निश्चित या केसच्या बाबतीमध्ये आपण तात्काळ चार्जशीट दाखल करू आणि लगेच सुनावणीला ही केस आली फास्ट ट्रॅकमध्ये की यावर लवकरात लवकर आपण निर्णय करायला आपण साहेबांना सांगू. दादा पुढे जा, तू जा पुढे जा पुढे जा. मला तेच वाटतं, मला 2 मुली आहेत असं नाही आहे, मला पण 2 मुली आहेत. पण आता याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्याला आता चौकात आणा इथे मारून टाकू. पण आपल्याला निश्चित कायद्याच्या दृष्टीनेच आपल्याला पुढे जावं लागेल, कायद्यानेच पुढे जावं लागेल. पण निश्चित तुम्हाला मी सांगतो की फास्ट ट्रॅक टाकू. मी वकीलचे मोठे आहेत, उज्ज्वल निकम त्यांच्याशी बोललो, DIGंशी बोललो, पोलीस चौकीदार सांगितली फास्ट ट्रॅकमध्ये टाकायला सांगितलं. म्हटलं फास्ट ट्रॅकमध्ये टाका, 4 महिन्यात 5 महिन्यात त्याचा निकाल लावा आणि त्याला निश्चित शिका लवकरात लवकर आपण करू. ताई 2 दिवसामध्ये पोलीस स्टेशन पण चालू झालं. 2 दिवसामध्ये पोलीस स्टेशन चालू झालं. एखादा नास्तिक राहतो त्याला फाशी आम्ही पोलीस सोडून कशा जाऊ शकतो. काळजी करू. आता मी पोलीस चौकी टाकली आम्ही हॅलो, खेडेगावपर्यंत म्हणणं आहे स्पीकर लावता परत म्हणणं आहे की आपण केस घ्यावी. फास्ट ट्रॅकमध्ये टाकायची. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.